आम्हाला दोघींना ह्या गाठ्या आल्यात। हे पहा अशा गाठ्या असतात। तर ह्या होळी रे होळी। तर शेतामध्ये गावाची सोंगणी सुरू आहे। तर आज सकाळी सकाळीच मी 8 वाजता शेतामध्ये चक्कर मारायला गेले होते। तर खूप असे माकडं आलेले आहेत आमच्या भागामध्ये। तर आता हे एक वानर आहे तर ते चाललेलं आहे चिकूच्या बागामध्ये आणि एक वानर पहा तुम्ही इथं बसलेला आहे आंब्याच्या झाडावर आणि कोवळ्या कोवळ्या कैऱ्या तोडून ते खातंय सकाळी सकाळी। तर वानरांची आता खूप मज्जा चालू आहे आणि इथं आता हे मामांनी टाकलेलं आहे त्याला बिस्किट। तर बिस्किट पण खातंय आणि हे कोवळ्या कोवळ्या कैऱ्या खातंय आणि एक गेलेला आहे इकडं चिकूच्या बागामध्ये। तर आता वानरांना पण पाणी राहिलं नाही, चारा राहिला नाही। तर अशा पद्धतीने हे वस्तीवर आता येत असतात आणि शेतातून आले तर कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण थोडंसं आणलेलं आहे शेतामधून। नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आहे होळी आणि आपल्या सर्व मैत्रिणींना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज सकाळी सकाळी होळीच्या दिवशी आमच्या इकडे आली होती माकडांची टोळी। तर माकडांना काय खायला आता शेतामध्ये रानामध्ये पाणी राहिलं नाही, खूप अशी उष्णता आहे, त्याच्यामुळे ते आता घराकडे यायला लागलेत माकडं। आणि घराकडे आल्यावर कसं आपण काही ना काही खायला देतो आणि शेतात झाडं असतात फळाचे आणि पाणी पण असतं। तर मग आता सकाळी सकाळीच माकडं आमच्या घराकडे आलेले होते आणि पोरं मागं लागून त्यांना हाकून दिलं। तर मैत्रिणींनो, आता आज होळीच्या दिवशी सुरू आहे कोबीची भाजी। तर आज सकाळी सकाळी कोबीची भाजी करून घ्यायची नाश्त्याला, संध्याकाळी करून हा। तर मग पोरं शाळेत गेलेले आहेत, त्यांना सुट्टी नाही ऋग्वेदृशांगला। तर त्यांची शाळा 5 वाजता सुटती। तर मग 5 वाजताच आज होळी पेटवणार आहोत आणि पुरणपोळीचं स्वयंपाक पण संध्याकाळीच करणार आहोत। तर आता आम्हाला तिघांना नाश्त्याला करणार आहे कोबीची भाजी आणि ज्वारीची छान अशी भाकरी। तर चला तर मैत्रिणींनो, सर्वांना पुन्हा शुभ होळी। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मैत्रिणींनो, आज होळी असल्यामुळं ज्योतीच्या गाठ्या आल्यात। आता ज्योतीच्या पप्पांनी दादांनी गाठ्या आणून दिल्यात। तर खेडेगावात अजूनही परंपरा आहे ही शिमग्याची गाठी। तर या अशा पद्धतीने ही गाठी असते। दाखव ना, आम्हाला दोघींना ह्या गाठ्या आल्यात। हे पहा अशा गाठ्या असतात। तर ह्या साखरेच्या तयार करतात गाठ्या। तर गावात सगळीकडेच दुकानात या गाठ्या विकायला असतात। तर आम्हाला दोघींना गाठ्या आहेत या। तर इकडं परंपरा आहे सगळ्यांना घरी, म्हणजे मुलींच्या घरी, बहिणीच्या घरी अशा पद्धतीने गाठी देतात। आणि ही ऋग्वेदृशांगला आणि श्यामला गाठी शेजारी पाजारी आपण आता ह्या गाठ्या आपल्याला आलेल्या आहेत ना, तर आपण पण गाठ्या त्यांना द्यायच्या। तर अशी परंपरा आहे ही शिमग्याची आणि आम्ही अजून पण हे सर्व परंपरा चालू ठेवलेली आहे। तर गावामध्ये ना हलवाईच्या दुकानामध्ये 15 दिवस अगोदरच ह्या गाठ्या तयार करायला सुरुवात होते। तर लहान मुलं मस्त हातात घालून या गाठ्या कडे हे कडे हातात घालून मिरवत होते पहिलं, पण आता मुलांना शाळेला सुट्टी सुद्धा नाहीये होळीच्या दिवशी। तर त्याच्यामुळे त्यांना पण वेळ नाही हातात घालून मिरायला आणि गोड पदार्थ मुलं आता खात पण नाही। त्याच्यामुळे आता ह्या पद्धती ही बऱ्याच अशा बुडायला लागल्या। पण आता आपण जोपर्यंत आपली पिढी आहे तोपर्यंत हे सर्व सुरूच राहणार आहे, कारण आपल्या आई वडिलांनी जे केलेले आहे त्या पद्धतीने आपण हे सर्व करत असतो। तर चला तर मैत्रिणींना, तुम्हाला पण असे गाठ्याकडे आले का? तर आम्हाला दोघींना आलेच सकाळी सकाळी गाठ्याकडे आणि आपण पण आता सर्व भाषांना, भावांना, सगळ्यांना द्यायची गाठ्याकडे। तर अशी देवाणघेवाण चालूच असते। तर आम्ही लहान होतो ना तेव्हा एक गाणं म्हणायचो, होळी रे होळी पुरणाची पोळी, ब्राह्मण मेला संध्याकाळी त्याचा वार मंगळवारी। तर हे गाणं खूप खेडेगावामध्ये प्रचलित होतं आणि होळी जेव्हा आपण पेटवतो ना, तर तेव्हा होळीच्या कडेकडेने पूर्ण असं रिंगण घालून आणि
तोंडाने बोंबलायचं. तर ह्या पद्धती अजूनही आहेत. आम्ही अजून पण ऋग्वेद ऋषांगला हे सर्व करायला लावतो, कारण मुलांना पण माहिती होतं हे सणासुदीचे संस्कार किंवा सणासुद काय असतं. ते सुंदर अशी रांगोळी सुरू आहे आणि घरबीर पुसून घेतलंय. आणि आज मी सकाळी सकाळी शेतात गेले होते, तर छान असं लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता घेऊन आले शेतातून. तर सर्व मैत्रिणींना माझ्या हॅपी होली. बघ रे, दादानी पण दिले बर का. थँक्यू थँक्यू. हे काय आता होळीच पेटायची आम्हाला. पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून घेतला. इथं नैवेद्य पण भरले देवाला आणि हे होळीला नैवेद्य. तर होळीत टाकण्यासाठी ना आता आपल्याला विंचू साफ करायचा आहे कणकीचा. हां, 2 विंचू केलाय, आता साफ करू. कारण विंचू साप विषारी असतात, तर त्यामुळं आता त्याचं होळीत आपल्याला दहन करायचं आहे. तळून घेतलं विंचू साप. हा, होलिकाला नैवेद्य आणि खोबऱ्याचा तुकडा हा ऋग्वेद ऋषांच्या अंगावरून उतरायचा आणि होळीमध्ये भाजून आणि मग त्यांना खायला द्यायचं. आणि इथं हळदी कुंकू, उदबत्ती. मुलांच्या अंगावरून खोबरं उतरवलं तर याच्यात इडापिडा सगळी मुलांची होळीमध्ये जळून जाते. आणि होळी रे होळी, पुरणाची पोळी, होळी रे होळी. हे पेटलेलं खोबरं आहे ना आता विझून घ्यायचं आणि मुलांना घरातल्या सर्वांनी एक तुकडा तुकडा खायचा असतो.
विजावून ते तर चला तर मैत्रिणींनो, आताच होलिका दहन केलंय आणि आता आज ज्योतीच्या हातच्या पोळ्या खायच्यात आपल्याला. तर दोघे आलेलो आहोत किचन मध्ये. तर आता मी गरम गरम भजे तळते. आमटी ते सर्व झालेलं आहे, फक्त आता गरम भजे काढायचे आणि गरम पोळ्या करायच्या.